बागा बीचच्या तिथे पोहोचलेलो आहे. खेलेंगा ना तू उसमें. तर आता मी हेअर्सला आहे ना हेअर ब्रीड बनवते. मॉल तर गोवा आहे. हे काय अच्छा पकडली रे बाई. गाइस गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. सो आज आहे गोव्यामध्ये फर्स्ट डे आणि आज आम्ही गोवा एक्सप्लोअर करायला जाणार आहोत. सर्वात आधी तर आम्ही बागा बीचवर चाललोय. मस्तपैकी थोडं पाण्यात खेळू. त्यानंतर आम्ही पाण्यात खेळायला कधी म्हणजे जोपर्यंत आपण गोव्यामध्ये आहो ना तोपर्यंत जाणार नाही, म्हणून आज आम्ही फुल एन्जॉय करून घेणार आहे. त्यानंतर फोटोशूट व्हिडिओ शूट वगैरे करणार आहे. आणि इथे जिथे आम्ही थांबलेलो आहेत ना तिथलं वातावरण एवढं भारी ना, म्हणजे ग्रीनरी आहे, अशी मस्तपैकी झाड आहे सर्व साईडला, त्याच्यामुळे खूप भारी वाटतं. सकाळ सकाळी एकदम फ्रेश वाटतंय. पण ना ऋषी, अशी झाडं असले किती भारी वाटतं ना. मी तुला तेच म्हटलं, आपण चेन्नईला गेलतो ना तिकडची फिलिंग येते इकडे. हर्षद काय याचं इथंच आणि डबडा ऋषी हर्षद बघ ना टमरेल घेऊन बसला. तर आता आम्ही बागा बीचच्या तिथे पोहोचलेलो आहे आणि आता सर्वात आधी तर आम्हाला पेटपूजा करायची, कारण की खूप जास्त भूक लागलेली आहे. नाश्ता वगैरे केला की डायरेक्ट पाण्यात खेळायला जायचं. आता इथे आम्ही वडापाव खाणार आहे. आणि खरे गोव्याला येऊन पण वडापावच खायचा. गोव्याला येऊन पण वडापाव खायचा म्हणजे गोव्याला येऊन काय वेगळं खाते केलं मग वेगळे पण आहे बघ तिथं फिश किती 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 वेगवेगळे. क्रॅब मसाला खारूशी तू. पण आज मंडे आहे ना इसलिए. नाश्ता करून आलेलो आहे बागा बीचवर आणि बीचच्या लाटा आहे ना एवढ्या जोर जोरात येत आहे ना, मोठ्या मोठ्या लाटा येऊ लागले. गाइस मेरी तो फट रही है गाइस. फट रही तेरी. तरी भी खेलेंगा ना तू उसमें. हाँ फिर इथे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी नाही, इथे फक्त पाण्यात खेळायचंय आपल्याला मस्त पैकी. स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी पण करू ते बीचवर. हा ते दुसऱ्या बीचवर बघा, हे बागा बीच आहे मस्त पैकी. इथे फोटोशूट करू आपण पहिले, मग मस्त डायरेक्ट पाण्यात जाऊ. आणि काय पकडताय? अरे खेकडे ते. अरे वा, अरे खेकडे पकडताय ते. पाण्यात खेकडे. मला यायचं पाण्यात. इथे आलो नाही तर यांचे सुरू झाले स्लोमो फोटो बिटो. आला का व्हिडिओ नीट? आला का नीट? नाही आला. आरोहीने ते किती वेळ लावता काय माहिती. आता आरोही गेली आंघोळीला आणि मध्येच काय मॅटर झालं तुम्ही माहिती का, आरोहीने माईकच टाकलं तिथं हरून आमचं. म्हणजे एक जे माईकचं असतं ना रिसिव्हर ते तिथंच पडलं आणि एक रिसिव्हर आहे आणि एक ट्रान्समीटर आहे. त्याच्यावरच आपल्याला पूर्ण पुढची रेकॉर्डिंग वगैरे सगळं करणं आहे. तर आता ना इथून आम्ही कळंगूट बीचला निघालेलो आहे. आम्हाला पहिलं वाटलं कळंगूट म्हणजे के असेल, बट कळंगूट म्हणजे सी आहे. आणि इथे एकदा पार्किंगचे पैसे वगैरे देऊन टाकू. 4 घंट्याचे 25 रुपये एकदम मस्त रेट आहे. फक्त आता 25 रुपये घे भाऊ मागताना, 50 मागू नको म्हणजे झालं. आणि ऋषी म्हणण्याप्रमाणे आपल्याला 50 रुपये लागलेले बरोबर. इकडे ना प्रत्येक गोष्टीचा यार खूप म्हणजे तेवढी गोष्ट आवडली नाही मला की रेटचा प्रत्येक गोष्टीत फरक आहे. बाकी काही नाही, बाकी व्यवस्थित आहे सगळं. लोक वगैरे चांगले, पण मग महागाई खूप आहे. ते फ्रीजचे जे आहे ना ते लावायचे 70 रुपयाला दिले तरी मी त्याला म्हटलं फक्त 50 कर, 20 तर कमी कर ऍटलीस्ट. नाही म्हणे होताच नाही म्हणे, आम्हाला तर फिक्स रेट आहे म्हणे. बापरे म्हणे. आता आम्ही मस्त पैकी तयार होऊन आलेलो आहे. कोणत्या बीचला? कॅन्डोलिम. कॅन्डोलिमच आहे ना भाऊ. कॅन्डोलिम बीच आहे ना. कॅन्डोलिम बीच आहे ना इथं. कॅन्डोलिम बीचला आलेलो आहे. एकदा विचारून घेतलेलं बरं, कारण काही काही ठिकाणचे प्रोनाउन्सिएशन वेगवेगळे राहतात ना. आणि इकडे ना सिद्धू भैया टॅटू काढतोय, तर चला आपण बघू ना कसा काढतोय. हा आशिष येणार होतं माझ्या ह्याच्यात. त्याचा आणि आशिषचा फेस कट सेम आहे म्हणून मला पण. मी काल त्याला आशिष, प्रीतम, रोहित, त्याच्यानंतर मग त्याचं नाव आलं की सिद्धू. बोलायची सवय येणार रे. संकेत, आशिष हेच कंटिन्यू चालू राहतं त्याच्यामुळं. सिद्धू भैयाने टॅटू काढलेला आहे. वाळला नाही कर तुझा अजून? बसून घे, धक्का लागेल. भारी काढला. पसरतो का तो लगेच धक्का लागला तर? ही पण काढते का? चंद्र काढते आणि सूर्य काढते. हो का? छोटा पाहिजे ते खूप मोठे आहे. छोटा नहीं आएगा, मीडियम साइज करना. तर आता यांनी टॅटू काढलेले. हिन तर एवढूसच काढला. इथं काढायचं आणि टिकलीस म्हणून. मला छोटाच आवडतो. मम्मीने काढलेला आहे ना, गोंदलेला डायरेक्ट. ते गोंदत असतात. आता झाले ना सर्वांचे टॅटू बिटू काढून. आता चला हर्षदला काढायचं आहे कसा कच्चा बदाम करताना. हर्षद कुठे काढायचा म्हणे तुझं काळ आहे ना तुझ्या छान दिसणार. चला यार आता लवकर बीचवर जाऊ, मस्त तिथे फोटोशूट वगैरे करू. आणि आता ओलं नाही व्हायचं बरं का, पाय पण नका भरू. नाही आता पाण्यात उड्या मारल्या तरी ओलं व्हायचं नाही कोणी. अरे गप ना, सगळी गाडी खराब होईल मग ती माती. काय म्हणतोय, पाण्यात उड्या मारल्या आपण, पाण्यात भिजलो तरी ओलं नाही व्हायचं. गप बस, तुला 5 मारले. चल ऋषी तुला हे शर्ट लय भारी दिसतंय रे. टी शर्ट. थँक्यू आय एम ऑलवेज हँडसम. म्हणजे जा तिकडच. हा ना, तारीफ केली तरी प्रॉब्लेम, नाही केली तरी प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे. समोर तिथे गाडी, गाडीमध्ये 3 माणसं बसलेले. आणि ओ मागू ए हा तुला खेळता येईल रे? जाऊ देतील का तिथं?
पण जाऊ दे ना, आता ते घसरगुंडी आपण तिकडे पण खेळता येईल. इथं बीच बघून घे तू. एन्जॉय करू, जेवण करू, गोव्याचं जेवण ट्राय करू आपण. हा मस्त पैकी. आज नाही उद्या खाता येईल आपल्याला नॉनव्हेज. रोल्स रॉयल्स आहे का? ड्रीम कम्प्लीट करून घेऊ. तू बसून घे तिच्यामध्ये. आणि इथे ना इतके सुंदर सुंदर पर्स वगैरे आहे ना, मस्त आहे ना, किती छान आहे. अँटिक पण लय महाग आहे. नको इथं नको घ्यायला, आपल्याकडेच घ्यायच्या. आम्ही ना तिकडच्या साईडला खाणार होतो पण तिकडे जेवायलाच नव्हतं. त्यासाठी ना इकडे पाणीपुरी दही वडे भेटताय, तर आम्ही तिकडे चाललोय आता. ऋषी म्हणला मोठे मोठे पाय टाका म्हणजे जरा. हर्षद कसा चालतोय, ए झॉम्बी झाला काय तू? झॉम्बी सारखं चालू लागलास. तर आता आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि इथे काय खायचं आता चालू आहे आमचं डिसाईड. तर आता आमचे पोटभर जेवण झालेले आहे. जेवण करताना आहे ना मी ब्लॉगच नाही घेतला, कारण की एवढी भूक लागली होती ना. आता 4 वाजलेले आहे संध्याकाळचे आणि आता आम्ही सकाळचं जेवण करतोय. तर आता फायनली आम्ही सर्व आमचं आवरून आहे ना चाललोय बीचवर. वाव किती छान ना. आता इथे सनसेट बघू, पण सनसेट दिसणारच नाही, एवढं आभाळ आलेलं आहे, सनच दिसत नाही. तर आता मी हेअर्सला आहे ना हेअर ब्रेड बनवते. सर्व लागल नहीं ऐसा बेटो कुछ नहीं, ऐसा झाड़ देगा बाद में ऐसा. वाव फोटो काढू आता आपण. हा आता मस्त फोटो काढू. खूप मुलींचं बघितलंय मी असं बांधलेलं, भारी दिसतं यार. माझे ना असे लॉंग हेअर्स पाहिजे होते, मग मी असं मस्त केलं असतं. सगळे केस लपन करता कोणी कोणी, पण लय पांचट दिसतं. एकच लाईन छान दिसते. तर अशा प्रकारे मी हेअर ब्रीडिंग केलेली आहे. चांगलं दिसते का ऋषी? चांगली दिसते का? हो छान वाटतंय. अरे ते कॅशच नाही आमच्याकडे, सो आहे ना आता गाडीत जावं लागणार आहे आणि गाडीत जाऊन कॅश घेऊन यावी लागणार. तर या बीचवर आम्ही फोटोशूट वगैरे केला. आम्ही पाण्यात काही गेलो नाही, आता मस्त फोटोशूट केले, रील शूट केले आणि आता चाललोय दुसरं काहीतरी एक्सप्लोर करायला. ऍक्च्युली गोव्यामध्ये आम्हाला काय काय काही माहिती नाही जास्त. जे जे आम्हाला युट्यूबवर सापडतंय की हे भारी आहे ते भारी आहे, ते आम्ही बघायचा प्रयत्न करतोय. तर आता हे गेले सर्व समोर, आपण पण जाऊयात. आणि मला आहे ना हर्षदची एकदम भारी कंपनी. हर्षद आणि मी नेहमी म्हणजे असं सोबतच राहतोय आम्ही. आमची दुसरीच दुनिया आहे. आम्ही दोघं माग नाही तर पुढं कुठे तर राहते, बाकीचे आहे ना सगळे पुढे राहतात. बाय बाय बीच. बाय बाय बीच. आता आम्ही कधीच नाही येणार इथं. बाय बाय. कोणता समुद्र आहे? अरबी समुद्र. अरबी समुद्र हा भेटतो आपल्याला. हा पण खूप ठिकाणी बघू अजून, पण इथे बाय बाय. स्टार्ट. रुसलं ग बाय, रुसलं ग बाय. सांग बर, सांग. अरे आपण याला गेलो होतो ना, कुठं? हा कुठं? मालवणला. आपल्याला ते म्हणे डॉल्फिन दाखवतो. कशाचं काय डॉल्फिन काहीच हा ना. नाही शेवटपर्यंत. या रोडला चला. किती फिरवलं पण डॉल्फिन काही दाखवलं नव्हतं. तर आता आम्ही सर्व फिरून घरी आलेलो आहे. थोडंफार फ्रेश झालो, परत मेकअप केला, कपडे पण थोडेफार चेंज केले. आता आम्ही परत जाणार आहे बाहेर जेवण करण्यासाठी. जेवणच करायचंय ना आता फक्त. नंतर मग आपल्याला ब्लॉग वगैरे एडिट करायचंय, त्यामुळे आपण डायरेक्ट आता घरी आराम करू, म्हणजे उद्या आहे ना फ्रेशली फिरता येईल. आणि ऋषी सरांची इकडे एडिटिंग पण सुरू झालेली. ऋषी बघ ना, इथे आपल्याला कपाट पण भेटलंय मस्त. खूप छान आहे रूम, इतकी सुंदर आहे ना. हा मी माझ्या ब्लॉग मध्ये रूमच दाखवली नाही, रूम मी दाखवते. इथे कपाट आहे, इथे मस्त पैकी अशी रूम आहे, बेड आहे, डबल बेड आहे या साईडला, दरवाजा वगैरे आणि टॉयलेट बाथरूम पण खूप मस्त आहे. इकडे बाथरूम आहे, ओपन कर कोणीच नाही. आणि आमच्या इथे कपडे ना धुवायचे बाकी आहे. गिझर पण आहे, म्हणजे गरम पाणी येतं. या साईडला टॉयलेट आहे, टॉयलेट का दाखवतोय ओपन करून. रूम टूर. आणि एक प्रॉब्लेम आहे, इथे ना पाणीच जात नाही, खूप वेळ लागतो पाणी जायला. स्विमिंग पूल. हा स्विमिंग पूल आहे तो. आणि इथे मिरर आहे. मिरर घाण झालेला आहे, पुसला ना एकदम भारी दिसेल तिच्यात आपण. हर्षद कोण आहे माझा? करवला. यस करवलाय माझा. हा हिची कंप्लेंट करतो, सगळ्या गोष्टी सांगतो तुम्हाला, सगळं. रिपोर्टर आहे माझा तो. आता आम्ही आलेलो आहे झुडिओला. यांना गोव्यात येऊन झुडिओ फिरायचंय. काय करता इथं काय माहिती. काय आम्हाला गाडी लावायला मदत करायची, तू उतरून गेले तुम्ही सगळे. जा आता. नाही. अरे मला वाटलं इथंच गाडी लावायची म्हणून मी उतरले. गाडी तिकडे लावायची का? आरोही दीदी, आज तुझे एवढे व्हिडिओ घेतले, मला चप्पल घेऊन दे. चप्पल का? चल मग चप्पल घेऊन देऊ. चला चप्पल. हर्षदला चप्पल बघू आपण व्हिडिओ मध्ये. तर आता आम्ही आलेलो आहे गोवा द मॉल. गोवा द मॉलच आहे ना, मॉल तर गोवा आहे. तर आता इथे आलेलो आहे. आता इथे काय करायचं बघू. लय मोठं मॉल आहे, फिरू आता इथं. बापरे हर्षद, इथं तर लय मोठं सोनं आहे. घेऊ मग चला. मॉल मध्ये सोनं विकायला इथं. हे बघ इथे अँटिक गोष्टी आहे.
इथे चपला आहे ना, चल बघायची तुला. तर फायनली हर्षदला एवढ्या मोठ्या मॉल मध्ये ना एकच चप्पल भेटली, एकच साईज आहे, एवढी एकच चप्पल होती तिथे त्याच्या साईजची, तीच घेतली. थँक्यू. घेतली नाही अजून घेतली नाहीये अजून बघायची आहे. साठी ना एक चप्पल घेतलेली आहे, एवढ्या मोठ्या मॉल मध्ये झुडिओ मध्ये चप्पल भेटली नाही, इथं भेटली. गपगुमान तिथं ठेवली पाहिजे तू. मी प्राइस विचारत होतो. प्राइस. आणि इथं बघ यांचं काय सुरू झालंय, माशी पकडणं सुरू झाले. एक तरी माशी पकडा रे. हा उद्या खाऊ आपण, पकडा पटकन. एक पण पकडली जात नाही ऋषी तुझ्याकडनं. अरे रे हर्षद पकड ना. हे काय हर्षद, कसा असतो हा गेम? तू एवढा फोन बघतो, तुला माहिती पाहिजे ना कसा आहे गेम. हा ते बॉलला ढकलतात का ते? तुला जमतं का? तू खेळून दाखव बरं. तो बॉल कुठे टाकायचा नंतर फेकून कुठे आहे गोल? हो का, तिचा गोल झाला. तू त्या बॉलला इकडे नाही येऊ द्यायचं आणि तिनं तिकडे नाही येऊ द्यायचं. यार बस ना, काही पकडा नाही तुम्ही. पकडली रे भाई, पकडली एक माशी पकडली. चला, ऋषीला ना काही सुचत नाही, आपल्याकडे कोणती गोष्ट नाहीये, विचार करतो कोणती गोष्ट नाहीये आपल्याकडं, कोणती गोष्ट नाहीये, आणि ती मग आठवतो मला, हा मला हे घ्यायचं होतं. चला इकडं आता म्हणतो मला बॉटल घ्यायची पाणी प्यायला. आपल्या गाडीत बॉटल नाही का, 2-2 आहे बॉटल पाणी प्यायसाठी. काय चालू आहे हिला ढकलून दे ऋषी. हे गाडी या तिकडे. डान्स करायचं होतं ना, झाला डान्स. आता इतकी भूक लागलेली आहे आणि यांचं काय चालू आहे पागलपणा काय माहिती. मला तर आता भूक नाही ना सुधरतच नाही. एवढं मॉल मध्ये ना मला एवढं बोर झालं खूप जास्त, कारण की याला भूक लागलेली आहे. एकदा भारी गोष्ट दिसली गोव्यातली, भगवा झेंडा. हा किती मस्त दिसतोय ना. तर आज आम्हाला आहे ना थोडंफार चटरपटर खायचं होतं, त्यामुळे आम्ही रोडच्या साईडला अशा जे गाड्या उभे राहतात ना तिथे खाणार आहे. स्ट्रीट स्टाईल फूड खाणार आहे. सगळ्यांना भूक लागली मग सगळे याडे चाळे करतात. तुला आता मी चक्कर येत होते सांगू का, मॉल मध्ये चक्कर येत होते. बापरे चक्कर येत होते. कुत्रा पण ती येईन ना समोर. बाय बाय. बापरे ते अचानकच दिसलं. या ठिकाणी आम्ही मागवलेले आलू टिक्की काहीतरी अजून पण आहे त्याच्या पुढे. आलू टिक्की चाट. हर्षदने भारी एक्सप्लेन केलं होतं. आलू टिक्की चाट. आम्ही तिघांनी पण ते घेतलंय आणि या दोघांनी एक जोडी नाही का, हा त्याचं म्हणता हर्ष पाणीपुरी की आलू टिक्की चाट. हे रील्सला व्हिडिओ असतं बघ, मला नाही माहिती. आणि भाऊंनी आणि सिद्धू भैयाने घेतलेले रगडा पॅटीस. तुझं काय ऑर्डर नाही आली अजून. भाऊला आहे ना आम्हाला ते कसिनो ते दाखवायचं होतं बूट मधलं, तर आम्हाला वरतून आणलंय. दिसायला तर छान दिसतो ना जरा. तर आहे ना एक कसा रोड आहे त्यावर ना असं मस्त पैकी इथं लाईट वगैरे लावले, किती भारी दिसत. हा पूल आहे, किती मस्त लाईट आहे ना, एकदम भारी लाईट असं चेंज होत आहे. आणि या साईडला कसिनो आणि ते